आहोनं सांगितलं होतं छान अशी मस्त रताळी घेऊन या, तर त्यांनी बारीक आणि बुटकी रताळी घेऊन आली. म्हटलं चला, त्यांची बोलणी खाण्यापेक्षा हा मस्त गोड रताळ्याचा शिरा करून खाऊ. लगेच रताळी स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. रताळी थंड करून घेतली आणि त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतली आणि लगेच खोबरा किसणीने ही रताळी किसून घेतली. किसून घेतले ना की यामुळे काय होतं की किसणीला ज्याची बारीक केस आहे ना ते अडकून बसतात आणि आपला शिरा हा मऊ बनतो. लगेच कढईमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये काही बारीक केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि थोडेसे सेमी फ्राय करून घेतले आणि किसलेले जे रताळे आहेत ती त्या कढईमध्ये टाकून दिले. मग किसलेला जो रताळे आहेत ते आणि ड्रायफ्रूट्स हे दोन्ही मिक्स करून घेतलं आणि वरतून ही साखर आपल्या चवीनुसार ॲड करून घेतली आणि वरतून टाकले हे आपले इलायची पूड. आता दोन्ही छान असं मिक्स करून घेतलं. आता साखर जो वर त्यामधली छान अशी मिक्स होत नाही तोपर्यंत आपला रताळ्याचा शिरा आहे तो छान असा हलवून घ्यायचा आणि त्याला छान असा मस्त कलर येऊ द्यायचा. छान असा कलर आला की ताटामध्ये सर्व करायचा आणि दुपारच्या वेळी हा शिऱ्याचा छान असा एन्जॉय करायचा. शिरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.